हॅलो. फर्स्ट क्वालिफायर सगळ्यात मोठा सामना, हा सामना जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हरेल त्याला आणखी एक चान्स भेटेल. तरी हा अतिटट्टीचा सामना. फलंदाजी करतो अभिनव शिर्के. सागरदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर विराजमान व्हायचे. 3 चेंडू 5 धावा. अभिनव शिर्के बॅटिंग मार्फत. अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त चेंडूने संघाची वाढती धावसंख्या 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. जिंकणाऱ्या संघाला कामोड्याचा राजा या मंडळाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे, याची नोंद घ्यायची आहे. तीन चेंडू 7 धावा आणि उत्कृष्ट चेंडू आणि त्रिफळाची धोतो हर्षद शिगवण. सुंदर असा चेंडू, गुगली चेंडू टाकलाय स्वप्नील याने. आणि प्लेयर्सने सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. या पुढच्या ज्या 4 मॅचेस आहेत त्याच्यामध्ये ज्या प्लेयर्सना मॅन ऑफ द मॅच भेटणार आहेत त्या 4ही प्लेयर्सना अमित निकाळजे यांच्याकडून कॅप भेटणार आहे. तर अमित निकाळजे साहेब यांचं खरंच मनपूर्वक धन्यवाद.
हॅलो, निलेश कांबळे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी स्टेजवर यायचं आहे. मी मॅक दादा यांना, निलेश कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी कामोठ्यामध्ये प्रत्येक वेळी एक उत्कृष्ट समाजसेवक असं म्हणून काम करणारे आपले सागरदादा पाटील, मी मॅक दादा यांना विनंती करतो त्यांनी निलेश दादा पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. मी मॅक दादा यांना विनंती करतो की त्यांनी सागर पाटील दादा यांचा सत्कार करायचा आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या कामड उत्कृष्ट असे एक समाजसेवेचं काम करणारे आपले सागरदादा पाटील. मी सागरदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहे. 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. हॅलो 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 मानसरोवर प्रीमियर लीग मला वाटते वर्ष हे 20वं वर्ष आहे आणि 20 वर्ष खूप सुंदर असा तरुणांचा हा उत्साह बघतो मी. खूप छान पद्धतीने तुम्ही क्रिकेटचा सोहळा आणि ह्या क्रिकेटच्या सोहळ्यातून तुम्ही या तरुणांना एकत्र ठेवण्याचं जे काम करताय ते खरं तर अभिमानास्पद आहे. म्हणजे या खेळातून तुमचे शारीरिक एकतर तुम्ही शारीरिक सदृढ बनता, तुमची एकजूट राहते आणि तुम्ही जे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तुम्ही आज हे क्रिकेट सामने ठेवले आहेत आणि मला इथे तुम्ही सन्मानपूर्वक निमंत्रण देऊन सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. सागरदादा पाटील यांना मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी आपला वेळात वेळ काढून आम्हाला उपस्थिती दाखवली. सामना चालू होतोय आणि संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक संपवत येतोय तो भावेश. आणि कुठेतरी तू मेमे होऊन एक 18 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 रन आहेत आत्ताचे. 19 धावा सॉरी. सुंदर असा चेंडू. या चेंडूने संघाची वाढती धावसंख्या 20. एक चेंडू 20 धावा. खूप सुंदर असा सामना. आणि सुंदर असा सामना पाहण्यासाठी इंडिया टीमचे स्वतः ऑनर मॅक दादा उपस्थित आहेत स्टेजवर.
संघाची धुरा सांभाळतोय तो अभिनव शिर्के आणि सुंदर असा पुन्हा एकदा चौकार. सुंदर अशी फलंदाजी करतो तो अभिनव शिर्के. ओमकार विचार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अभिनव शिर्के याला. सुंदर अशी फलंदाजी करतोय अभिनव शिर्के. अंपायर डिसिजन. जर तुम्हाला काही तक्रारी असतील तर रिव्ह्यू आहे तुमच्याकडे एक. अतिरिक्त चेंडू संघाची वाढती धावसंख्या 26. 2 चेंडू 26 धावा. तिसरा चेंडू आणि सुंदर असा चेंडू, सुंदर अशी फ्लिकच्या स्वरूपात 1 धाव. या 3 चेंडूंनी संघाची वाढती धावसंख्या आहे 27. स्कोरर बोर्डकडे आहेत वैभव खरे आणि भावेश खरात. सुंदर असं स्कोरचं प्रक्षेपण करतात आपल्यासाठी. अतिरिक्त चेंडू, चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा भरकटतोय. साहजिक आहे ही गोष्ट. एखाद्या टीमचा कॅप्टन आपल्या समोर जर फलंदाजी करत असेल तर कुठेतरी ते दडपण येताना ते दडपण दिसून येते. कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी करतोय सचिन. उत्कृष्ट असा गोलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतो अभिनव शिर्के याने. खूपच दडपण आणले सचिन याच्यावर. चौथा चेंडू आणि हा पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. पुन्हा एकदा दडपणाखाली येतोय तो सचिन. 3 चेंडू 30 धावा. खूपच हाय व्होल्टेज मुकाबला इंडिया वर्सेस न्यूझीलंड. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि सुंदर अशी 1 धाव अभिनव शिर्के याच्या बॅट मधून. हा सामना जिंकणारा संघाला लॉटरी लागणार आहे, डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश भेटणार आहे. तर या सामन्यासाठी या मरोची ही वेळ आहे. तरी पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न अभिनव शिर्के आपल्या संघासाठी करतोय. 5वा चेंडू. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतो अभिनव शिर्के. आणि पुन्हा एकदा सुंदर असा टॅप आणि सुंदर असा एक खणखणीत चौकार अभिनव शिर्के याच्या बॅट मधून. आणि आपल्या सेक्टर 34, 35, 36 चे आपले सगळ्यांचे लाडके सचिनजी त्रिमुखे साहेब यांचं या मानसरोवर कॉम्प्लेक्स मध्ये MPL मध्ये स्वागत झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी असं नसतं व्हायचंय स्टेजवरती. वेळोवेळी आपल्याला प्रत्येक हाकेला धावून येणारे आपले असे सचिनजी त्रिमुखे साहेब हे यांनी आपल्या MPL या स्पर्धेला हजेरी लावलेली आहे. मी त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद करतो. सामन्याकडे वळतोय. 5 चेंडू आणि 35 धावा. महागडा असं षटक. 6वा चेंडू आणि सुंदर अशी एक चोरटी धाव अभिनव शिर्के याच्या बॅट मधून. 36 धावांचा डोंगर उभा केलाय. 18 चेंडू आणि 36 धावांचा डोंगर उभा केलाय तो अभिनव शिर्के. अभिनव शिर्केसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय.
कामोठ्याचा विघ्नहर्ताचे सर्व कार्यकर्ते व केतन भोसले यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर येण्याची मी विनंती करतो. त्यांचं मानसरोवर प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत करतो. चौथी ओव्हर आणि चौथ्या ओव्हरची ही अशी सुरुवात, अतिरिक्त सुरुवात, वाईड +1 रन आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 38. आणि सुंदर असा ब्लॉक हॉल चेंडू आणि हा सुंदर अशी एक धाव. उत्कृष्ट बॅटिंग करतो अभिनव शिर्के. मागच्या लाईन्सचा रिव्ह्यू घेतलाय बॅटिंगच्या संघाने. मी मित्रांनो, खरंच या 2 दिवसाच्या रजनी आपल्यासाठी अतोनात मेहनत करणारे ऑपरेटर, लाईव्ह प्रेक्षक या चॅनलचे ऑपरेटर सोहेल नाईक आणि त्यांच्या सगट ज्यांनी या 2 दिवस आपल्याला उत्कृष्ट असं प्रक्षेपण दिलंय, विघ्नेश मडवी आणि रोनक तांडेल यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्याला जे लाईव्हचं प्रक्षेपण चालू आहे प्रेक्षक या चॅनलकडून, तर मी या तिघांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो की त्यांनी उत्कृष्ट असं आम्हाला प्रक्षेपण दाखवलेलं आहे. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असा फटका, टॅपचा वाशा म्हणून जो छान नाचेल त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सगळ्या लहान मुलांना एक विनंती आहे, जो छान नाचेल त्यांना ओमी विचारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि निखिल मोरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लहान मुलांमध्ये जो छान डान्स करेल त्यांना चौकार व विकेट गेल्यानंतर. डीजे मराठी चांगली गाणी वाजवा, उडती गाणी वाजवा जरा डीजे. सुंदर अशी फिल्डिंग आणि चार चेंडू आणि 5 चेंडू 44 धावा.
शेवटचा चेंडू. बघूया प्रतीक आपल्या संघासाठी काय करतोय. प्रतीक मॅन फ्रॉम. शेवटचा चेंडू. 44 धावा आणि सुंदर अशी एक धाव आणि धावचीत होतोय तो अविनाश. 46 रनांचं लक्ष्य, खूपच महागडं असं लक्ष्य. पहिला चेंडू सुरेख चेंडू तितका सुंदररित्या टोलवला. चेंडूला एक धाव मात्र पूर्ण केली आहे.
एका धावेवरती समाधान स्वतःचं खातं खोललं जात आहे, संघाचं खातं खोललं जात आहे 1 या धावेने. आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती प्रफुल्ल भोसले येऊन टेपलाय. म्हणजे जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग चेंडू जाते घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धावसंख्येसाठी. वीरेंद्र सेहवाग ज्यावेळी ओपनिंगला यायचे, वीरेंद्र सेहवाग स्ट्राईक एंड वरती थांबायचा, सचिन तेंडुलकर नॉन स्ट्राईक एंड वरती थांबायचा. परंतु वीरेंद्र सेहवाग याचा होता हॅलो डावखुऱ्या गोलंदाजाला तो हॅलो बाद व्हायचा. त्यावेळी तिने कुठेतरी रणनीती सोडली होती. आता मात्र सुरेख टॅप, चेंडू जातोय सीमा पार आर पार, चौकार 4 धाव्यांसाठी. 22 यांच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार, घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार. आणि 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 5 धावा. आता मात्र प्रतीक पुन्हा एकदा येतोय, पाहायचा टोलवलाय चेंडूला, चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय, पाहायचाय 2 धावेसाठी. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 7 धावा. 46 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. 50-60 हजार प्रेक्षक आपल्याला ऑन ग्राउंड वरती पाहायला मिळतात. 1 लाखाच्या वरती युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जुडले गेलेत. मानसरोवर प्रीमियर लीग 2026 WTC ची ही टीम घेऊन आता मात्र चेंडू जातोय, लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच काय तर अवांतर. आणि अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 8 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. घणाघाती प्रहार, चेंडू आर पार, सीमा पार, चौकार. आणि या 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 12 धावा. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय सीमा पार. का अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, सुरेख फटका. काय अप्रतिम फलंदाजी करतोय भावेश कांबळे. साजेशी अशी करण्यात आलेला साजेशी अशी खेळ, ज्या पद्धतीने अभिनव शिर्के यांनी फलंदाजी केली होती, 1 मॅन शो, प्रत्येक सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी करतो त्याच पद्धतीने भावेश कांबळे. आता मात्र फायर होतोय, पाहायचाय टोलवलाय चेंडूला, पाहायचाय 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या मात्र होते 17 धावा. 46 धावांचं उद्दिष्ट आहे. 46 धावांचं उद्दिष्ट गाठत असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा मात्र निघाल्यात. आता मात्र उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 3 षटकामध्ये 29 धावा करायच्या आहेत. सुवर्ण संधी मात्र नक्कीच असेल न्यूझीलंड संघासाठी, कारण जो संघ विजयी होईल तो संघ थेट अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल. परंतु इंडिया संघ देखील तितकाच तोला मोलाचा संघ आहे. कमबॅक करायला जाणतो इंडिया संघ. पुन्हा एकदा पाहायचा आहे अभिनव शिर्के मात्र गोलंदाजी मार्कवरती. आणि या ठिकाणी मात्र थोडस बंबल होत आहे यष्टी रक्षक. निर्धाव चेंडू या चेंडूची सांगता मात्र नक्कीच केली जाते. पाहायचं आहे खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजेच अभिनव शिर्के. म्हटलं जातं की जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल ना तर योग्य त्या वेगाचा कधीच उपयोग होत नाही. आणि सुंदर दिशा मात्र देतो गोलंदाज अभिनव शिर्के. वेग कमी आहे परंतु चेंडूची दिशा जर पाहिली तर अचूक पाहायला मिळते. परंतु फलंदाजी करणारे फलंदाज देखील कमी नाही आहेत. पाहायचं आहे तुमच्यामध्ये देखील ताकद आहे, कारण पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. क्या बात आहे. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नॉट आउट. नाबाद मात्र दिलाय. यस योगेशजी भालेराव साहेब
न्यूझीलंड संघाचे संघ मालक जर हा सामना जिंकला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक न्यूझीलंड संघासाठी असणार आहे योगेशजी भालेराव यांच्याकडून. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायचा आहे. त्रिपाळाची दाद मागितली आहे. एक धाव मात्र नक्कीच मिळते. एकदा अभिनव शिर्के मात्र गोलंदाजी मार्गवरती येतोय. थोडस थांबवले फलंदाजाला या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी करतोय अभिनव शिर्के. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टोलवलाय चेंडूला. सुंदर असा विकेट आपल्याला पाहायला मिळाली. हॅलो, एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 21 धावा. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. रणनीती चांगली आखावी लागेल दोन्ही संघाला, कारण महत्वाचा सामना आहे. जो संघ विजयी होईल तो थेट अंतिम सामन्यामध्ये जाईल. या ठिकाणी पाहायचंय पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत काय येतोय, काय घडतंय आणि काय बिघडतंय या चेंडू मागचं ते पाहायचं आहे. चला, रिव्ह्यू मात्र नक्कीच पंचांचे या ठिकाणी डिसिजन होत आहे, पाहायचं आहे. चला, डिसिजन पेंडिंग आहे, पाहायचं आहे काय डिसिजन येतो. 2 धावा की 4 धावा, कारण एक धाव खूप महत्वाची आहे. सॉफ्ट डिसिजन जरा फक्त सांगायचं आहे. सॉफ्ट डिसिजन टुडी आहे, पाहायचं आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, कारण महत्वाचा सामना आहे. संघर्ष तुम्हाला दोघांना टीमला पण नक्कीच करावा लागेल. प्रयत्न मात्र नक्कीच करावे लागतील. पाहायचं आहे आता आपण या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. हा सामना खूप महत्वाचा आहे. अटीतटीचा सामना होणार यामध्ये ती मात्र शंका नसेल. अभिनव शिर्के देखील खूप
2 धावा मात्र या ठिकाणी दिली जात आहे. 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 लॉस ऑफ 0 विकेट्स. 2 षटक या ठिकाणी संपलेत. अजूनही 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. म्हणजेच अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला गाठायचा. मित्रांनो, ज्या प्रकारे हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते मला खूप धावावे लागेल नाहीतर मला सिंह मारून खाईल, आणि सिंह सकाळी उठल्यावर विचार करतो की मला हरिणापेक्षा धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेन. तर मित्रांनो, जीवनामध्ये आपण सिंह असो या हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावा लागतो, कारण संघर्षाशिवाय जीवन नाही आणि हेच जीवन आहे. तुम्ही संघर्ष करा, मेहनत करा, तुम्ही मैदानावरती चांगला खेळ दाखवा. चला, मॅच मात्र वळतोय. वैयक्तिक पहिला आणि सगळ्याकडून तिसरा षटक घेऊन येतो तो मात्र हर्षद. चेंडू जातोय सीमा पार, आर पार, चौकार. 4 धावांसाठी डीजे ऑन. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. तुम्हाला यश प्राप्त करावं लागेल कारण हा सामना खूप महत्वाचा आहे. सक्सेस इज नॉट द की टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द की टू सक्सेस. इफ यू लव्ह व्हॉट यू आर डुईंग आर यू विल सक्सेसफुल. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातो घोषांकी क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 29 धावा. समीकरण बदलतंय. 10 चेंडू 18 धावांची गरज. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. टॅप केलाय चेंडूला. चेंडू जातोय घोषांकी सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. ची गरज. 6 चेंडू आणि 8 धावा. काय जोश आहे, काय जल्लोष पाहायला मिळतोय. आता मात्र इलोआ तो म्हणजेच अक्षय, मालवणचा हिरो अक्षय इलोआ गोलंदाजीसाठी. 6 बॉल 8 ची गरज आहे. काहीतरी कुरूचा लागत, काहीतरी फिरूचा लागत, कारण तुझ्याकडे जाता काय हा 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. तूच काय तो आता तारण हारतो असंच इंडिया संघाचं. आता सगळे बंदे बिंदे सगळे घेऊन ये आणि काय ते फिरून टाक. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. भावेश मात्र पॅटर्न उठलो. तुझा काय खरा दिसत नाही, पण बघ बाबा काय काय तर फिरव. पहिल्या चेंडूवरती टॅप केला नाही. येस, रेव मात्र नक्कीच घेतला गेलाय, पाहायचा आहे. सॉफ्ट डिस्टन्स सिंगल आहे.
आणि हार्ड डिसिजन मात्र पाहायचा आहे. 8 धावांची गरज होती. पाहायचं या चेंडूवरती किती धाव मात्र मिळत आहेत त्या. हॅलो 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 पाहायचा चेंडू मात्र जातोय सीमा पार. चौकार. 4 धावांसाठी घणाघाती प्रहार. आता मात्र समीकरण येतंय. काय घडतंय काय बिघडतंय. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने आहे. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा. कोणता संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचतोय हे मात्र पाहायचं आहे. परंतु पराभूत झालेल्या संघाला देखील एक संधी आहे. परंतु पाहायचं आहे न्यूझीलंडचा संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचतोय की इंडिया संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचतोय. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. अक्षय गोलंदाजी मार्गवरती. हॅलो येस चौकार मारला तर भालेराव साहेब यांच्याकडून 1000 रुपये. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा. काय अटीतटीचा सामना. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. तीन चेंडू आणि 3 धावा. पाहायचंय अटीतटीचा नक्की सामना होईल. पन्नास ते 60,000 प्रेक्षक ऑन लाईव्ह पाहतात. 30 ते 40,000 प्रेक्षक ग्राउंड वरती तैनात आहेत. पूर्णपणे कचाकच मानसरोवर मैदान पटांगण भरलेलं आहे. आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. 4 धावेसाठी